बुलढाण्यात आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचे जल्लोषात स्वागत, वैद्यकीय सुविधेसह वारकऱ्यांची अनोखी सेवा। आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या आदिशक्ती संत मुक्ताबाई यांच्या पवित्र पालखी सोहळ्याचे रविवारी बुलढाणा शहरात अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषात आगमन झाले। संपूर्ण बुलढाणा नगरी टाळ मृदुंगाच्या आणि ज्ञानोबा तुकारामांच्या अखंड जयघोषाने दुमदुमून गेली होती। पालखीचे शहरात आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोलताशांच्या निनादात वारकऱ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले। बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींनी सपत्नीक आदिशक्ती मुक्ताबाईंच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले आणि पालखीचे भावपूर्ण स्वागत केले। या प्रसंगी महिलांनी पारंपरिक फुगड्या खेळत आणि हरिनामाचा गजर करत या सोहळ्यात मोठा उत्साह वाढवला। दरवर्षीप्रमाणे यंदाही जुना गाव परिसरातील प्राचीन हनुमान मंदिर संस्थान येथे पालखी सोहळ्याचा मुक्काम ठेवण्यात आला होता। या मुक्कामादरम्यान वारकरी बांधव, माता भगिनी आणि भाविकांसाठी निवास, भोजन, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती। विशेष बाब म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी स्वतः वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह उपस्थित राहून सर्व वारकऱ्यांची विचारपूस करण्यात आली। पायी चालणाऱ्या ज्येष्ठ वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खास फिजिओथेरपिस्ट आणि 25 डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली होती। या टीमच्या माध्यमातून वारकऱ्यांवर मालिश, थेरपी आणि आवश्यक ते सर्व उपचार मोफत करण्यात आले। सोहळ्याप्रसंगी बोलताना लोकप्रतिनिधींनी सांगितले की वारकरी संप्रदायामुळेच आपली हिंदू धर्म आणि संस्कृती टिकून आहे। वारकरी हेच देशाचे खरे दैवत आहेत। त्यांची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे परम भाग्य आहे। आगामी वटपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व माता भगिनी आणि वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता आणि जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। आपल्या माता भगिनी पिढ्यान पिढ्या ही संस्कृती जपण्याचं काम मुक्ताई नगरमध्ये करत आमचे भैयासाहेब देखील त्याच्यामध्ये सहभागी असतात। आधी बाकी पिढ्या दाखल झाली आहे। या ठिकाणी जे जे वयोवृद्ध वारकरी असतील या सगळ्यांकरता डॉक्टरांची मेडिकलची टीम चेकअपला इथे आलेली आहे। ज्यांना चालताना त्रास होतो त्यांच्याकरता थेरपीच्या 25 डॉक्टरची टीम इथे आलेली आहे। त्याची थेरपी या ठिकाणी केली जाईल, त्याची मॉलिश या ठिकाणी केली जाईल। त्यांनी पुढे जाऊ नये अशी त्यांना माझी विनंती आहे। सगळे डॉक्टरांचे आले, वर देखील व्यवस्था आहे, खाली देखील व्यवस्था आहे। संघ येथून हाकेच्या अंतरावर देवस्थान चौकात एक नवीन शाळा तिथे पण काही लोकांची व्यवस्था आहे आणि वारकरी वॉक त्या ठिकाणी आहे। बाकी सगळे मेडिकलला धन्यवाद या ठिकाणी सांगितली। उद्या वटसावित्री आहे, त्या हिशोबाने सगळ्यांची नाश्त्याची आणि जेवणाची पण व्यवस्था केली आहे। आता रात्रीची पण सगळ्यांची व्यवस्था त्याकडे केली आहे। एरवी काही जरी त्रास झाला तर आपण ताबडतोब गावावर सगळ्यांची व्यवस्था केली जाईल। शेवटी वारकरी हे समाजाचं दैवत आहे, देवाचं दैवत आहे। वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म आणि संस्कृती टिकलेली आहे। हिंदू धर्म जोपासण्याचं काम वारकरी करतात आणि त्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी ही आम्हाला मिळते असं आम्ही सांगत आहोत।